नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. मित्रांनो, आज जर माझी तयारी वगैरे लवकर झाली, म्हणजे आंघोळ वगैरे पूजा वगैरे सगळं लवकर झालेलं आहे. कारण की मला थोडं काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार. सरळ टॉपिक होईल. मित्रांनो, कराच्या एपिसोडमध्ये भरपूर मजा आलेली. किंवा अरबाचं जे लफडं होतं त्याच्यामध्ये जरा फूट पडलेली दिसली. मला बघून प्रचंड आनंद झाला. मी असं नाही म्हणत की त्यांच्यामध्ये दुरावून जर काही चांगलं व्हायला हवं होतं, परंतु ज्या लोकांमध्ये लोकांमध्ये चांगली जर वागणूक नसेल तर अशामध्ये फूट व्हायलाच हवी होती. हे फार महत्त्वाचं असतं. मला एक गोष्ट समजतं मित्रांनो, की आपण जेव्हा बाहेरच्या जगात दुसऱ्याच्या घरामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपले गुलू लफडं हे असलं सगळं दाखवायची काही गरज नाही. पण मुळामध्ये या लोकांनी सगळ्या मर्यादा पार केल्या त्याच्यामध्ये. आला की फारसे जास्त काही वागले नसतील, परंतु वागणूक देखील अशी ठेवावी माणसानं की जेणेकरून तुम्ही दुसऱ्याच्या नजरेत येणार नाही. परंतु हे लोक प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरेत आलेले आहेत. यामध्ये न बोलण्यासारखं काही नाही. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9:45. आज लवकर तयार झाले त्याप्रमाणे मी सांगितलं. तर मित्रांनो, काय लोक म्हणावं याच्यामध्ये बघा. तर पण काल रात्रीच्या टास्कमध्ये मला फार चांगलंही वाटलं आणि बरंच वाटलं की यांच्या दुकानमध्ये फूट पडली आणि ते पडणं देखील महत्त्वाचं होतं. अरबाज निकीला म्हणतोय की तुम्ही मला धोका दिला आहे म्हणून, विश्वासघात केला आहे म्हणून माझ्याबरोबर. आता तो बोलला काल रात्रीच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, जे अंड्याचे जे टास्क होतं त्याच्यामध्ये भरपूर मजा आली प्रेक्षकांना बघून आणि तो खेळ योग्यरित्या देखील झाला, चांगला व्यवस्थित. पण या सगळ्यांमध्ये किंवा अरबाचं जे लफडं होतं ते थोडंफार तुटलेलं दिसत आहे, झोल झालेला दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही. झोल झाला त्याच्या याच्यात नाही. त्यांचं ते लफडं होतं ते तुटणारच होतं. आणि असलं झंगाट दाखवून काय अर्थ आहे का त्या बिग बॉसच्या याच्यावर? यांनी आपला झंगाट दाखवायचा असं आपल्या घरी दाखवलं पाहिजे ना. या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवून काय अर्थ आहे का प्रेक्षकांना? आता लहान मुलांवर काही इफेक्ट नाही पडत आहे का याचं लफडं जे गुलू करतात ते दाखवण्यामध्ये? बिग बॉसला आता काही वाटत नाही का यायचं लफडं? अरे यायचं लफडं जर दाखवायचंच आहे दोघांचं तर मग दोघांपैकी एकाला ट्रॉफी द्या ना, मग यायचंच लफडं दाखवत बसा बिग बॉसवर. असला सगळं दाखवून प्रेक्षकांना का कशाला त्यांच्या मन दुखावण्याचा प्रयत्न करतात बिग बॉस? रितेश देशमुख सरांनी तर त्यांची बाजू घेतलेलीच आहे असं मला दिसतं आहे. मी फारसं जास्त काय बोलणार नाही. मी हेट होण्याच्या बाबतीत नाही बोलता मित्रांनो, पण जे सत्यता आहे त्याच बाबतीत बोलणार आहे. निक्की व अरबाजला जर घरात ठेवायचं होतं, एक पर्सनली म्हणून मी नाही बोलत आहे मित्रांनो, पण ज्याप्रमाणे मी माझीच नाही प्रत्येकाची, प्रेक्षकांची, त्यांच्या फॅन्सची काही असतील ते नाराजी प्रचंड संतापून आहेत की एवढी खराब वागणूक असून देखील अशा लोकांना तुम्ही घरामध्ये ठेवता हे कितपत योग्य आहे? मग त्यापेक्षा शोज बंद करा असे प्रत्येक प्रेक्षक लोक देखील संतापून म्हणाले. परंतु ह्या बिग बॉसला आणि रितेश देशमुख सरांना काही द्यायचं म्हणजे विचार दिसत नाही की प्रेक्षक काय म्हणतील. मुळामध्ये याच लोकांनी म्हटलं तर ह्या सगळा खेळचा प्रेक्षक लोकांचा आहे. आणि आता हेच लोक त्या गोष्टीवर काय लक्ष देत नाही की सोशल मीडियावर काय सुरू आहे काय नाही. प्रेक्षक आपल्या वागण्याने खुश आहेत की नाही आहेत, आनंदी आहेत का नाही आहे आपल्या शोमुळे, आपल्याला लोकांची पसंती मिळते का नाही मिळत बघून हे लोक असे अवॉइड करतात की जसं काही शोमध्ये झालेलंच नाही. मग त्यापेक्षा शोच बंद करा ना तुम्ही. तुमच्यात दम नाही आहे चालवत आता. लोकांचे डोके तुम्ही कशाला संतापून राहिलेत? हे या दोघांचंही लफडं दाखवण्यापेक्षा मग शोज बंद करा ना. तुम्हाला ह्या निक्कीचं आणि अरबाजचं जर लफडं दाखवायचं असेल, शोज बंद करा तुम्ही. तुम्हीच म्हणता की ते व्हिडिओ क्लिप दाखवता येणार नाही. निक्कीला जे मारलं आहे त्याची, आर्याने जेव्हा निक्कीला मारलं त्याची क्लिप दाखवता येणार नाही कारण की छोट्या मुलांवर लोकांवर वाईट प्रभाव पडते म्हणून असं बोलले, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये हे अरबाजचं निक्कीचं लफडं हे संपूर्ण लोक बघत आहेत. तेव्हा त्या बाथरूममध्ये असो बेडरूममध्ये असो एकदम जास्त काही वागले नसेल ते, परंतु ज्याप्रमाणे थोडंफार तरी की
हां ठीक आहे, काही प्रमाणात जर भावनिक उद्देशाचे हे भाषेनं जर दुखत वगैरे असेल ते वेगळी गोष्ट आहे, की गळाभेट घेतली आणि समजावून केलं ते काही वेळापुरतं ठीक आहे. परंतु यायचं नेहमीचंच आहे आणि प्रत्येक लोक याला बघत देखील आहे. मग यायचं बुलूर दाखवायचं आहे तर मग यांचं दोघांना दाखवा ना, दोघांपैकी एकाला ट्रॉफी देऊन टाका, मोकळा करा विषय. कशाला एवढं दाखवत बसता? दाखवायचंच नाही, त्यापेक्षा शोध बंद करून टाकायचा. कारण की मीच नाही, मी ज्याप्रमाणे बोलून की हेट नाही आहे कोणालाही, म्हणजे नाव आवडण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण ज्याप्रमाणे घरात वातावरण होतं आहे त्याप्रमाणे प्रत्येकच लोक, मीच नाही प्रत्येकच लोक संतापलेल्या असल्यासारखं झालेलं आहे आणि यात काही खोट नाही. तुम्ही यूट्यूबला जाऊन प्रत्येकाची व्हिडिओ बघू शकता, मी काही त्याच्यावर बोलणार नाही. आणि मला असं वाटते मित्रांनो की निर्णय घेण्यामध्ये रितेश देशमुख सर आणि बिग बॉस पूर्णपणे याच्यात चुकलेले दिसत आहे. या लोकांनी निकी व अरबाजचं चूक लपवण्याचं काम पूर्णपणे केलेलं आहे आणि आर्याला घराबाहेर काढण्याची पूर्णपणे यांचीच कल्पना होती, याच लोकांची कल्पना होती. आता प्रेक्षक लोक देखील मागणी करत आहेत की वाईल्ड कार्ड वुमन म्हणून आर्याला किंवा राखी सावंत यांना आत पाठवावं बिग बॉसच्या घरामध्ये. परंतु या लोकांमध्ये हिंमत नाही आहे पाठवायची, ते दिसतच नाही मुळामध्ये. हिंमत जर असते ना आतापर्यंत पाठवून दिलं असतं. उलट हे लोक त्या निक्कीला ना अरबाजला दर वेळ यांना वोटिंग कमी असून मित्रांनो ह्या गोष्टीचा विचार नक्की करतात. जर यांच्यात हिंमत असेल ना, जर ते वोटिंगचं पर्सेंटेज जास्त का निघते, वोट करा हे करा ते करा येतं पूर्ण धावतात. मग शनिवारी रविवारी जेव्हा भाऊचा धक्क्याचा कार्यक्रम जेव्हा येतो त्यावेळी या लोकांनी ते आपल्या टी व्हीवरती असतं का नाही, ते स्क्रीनवरती ते दाखवायला पाहिजे कोणाला वोटिंग केल्यानंतर किती वोट पडलं आहे. ते सत्यता आपोआप सामने येईल लोकांच्या. जे प्रत्येक लोक जे प्रेक्षक जे बघतात का नाही की यांना कमी वोटिंग असून देखील हे लोक दरवेळेला कसे काय वाचतात, एवढी वाईट वागणूक असून देखील. माझं म्हणणं एकच आहे की तुमचं वागणूक कसं येत द्या, ते तुमची घरात दाखवा ना. ते लोक बाहेर लोक बघून संतापून राहिले याच्याशी तुम्हाला काही घेणं नाही. वरून तुम्ही हे ठरवता की प्रेक्षक लोकांचा शो आहे म्हणून बघतायत म्हणून. अरे मग बघताय तर त्याची काळजी देखील घ्या ना, ते ना कळत का? काय बोला ना मित्रांनो, मला काही जास्त बोलायचं नाही या शोविषयी. आता हेच लोकांना ठरवावं काय करायचं काय नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच बोलायचं होतं. तर आजचा व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जाता जाता एकच गोष्ट बोलणार आहे मित्रांनो परत, की तुमची कोणाला इच्छा आहे की घरामध्ये बघण्याची, आर्या जाधवला की मग राखी सावंत यांना. खूप चांगली मित्रांनो एक गेम बघायला मिळेल जर या दोघांपैकी एक जर घरामध्ये आतमध्ये जर आलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. आणि व्हिडिओला मित्रांनो प्लीज पूर्णपणे बघत चला. यावर तुम्हाला नेहमीच नवीन नवीन कंटेंट, नवीन नवीन व्हिडिओ बघायला नक्कीच मिळतात. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत